कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना आमदार गायकवाडांनी शिवीगाळ केल्याचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत। तिकडे कोल्हापूरसह विविध ठिकाणी पुरोगामी संस्थांकडून आमदार गायकवाड यांच्या विरोधात तीव्र आंदोलने केली जात असताना इकडे बुलढाण्यात समर्थकांनी प्रतिमेला दुग्धाभिषेक करत आमदार गायकवाड यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचे सांगितले। प्रशांत अंबी यांच्या आई आणि पत्नी संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून आमदारांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी पुस्तकाच्या शीर्षकावर त्यांचा आक्षेप कायम आहे। छत्रपती शिवरायांचा उल्लेख एकेरी झाल्याने पुस्तक प्रकाशक प्रशांत अंबी यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आता बुलढाण्यातून होत आहे। इतकंच नाही तर पुस्तकाचे लेखक दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर देखील मरणोत्तर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली। हे प्रकरण अधिकच भडकत चालले असून विविध अंगाने हे प्रकरण पेटण्याची चिन्हे आहेत। तर या प्रकरणी रोहित पवार यांच्या उपस्थितीत उद्या बुलढाण्यात भव्य मोर्चा निघणार आहे। या मोर्चात पुस्तकाचं वाचन करावं, परंतु आमदारांसंदर्भात चुकीचे विधान करू नये अशा आशयाचे निवेदनही जिल्हा पोलीस प्रशासनाकडे देण्यात आले आहे। काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या पुस्तकाबद्दल जे वादक निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने माननीय रोहितदादा पवार उद्या बुलढाण्यामध्ये येऊ घातलेले, त्या अनुषंगानं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही SP साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत। आमचं पुस्तक वाचण्याबद्दल कोणताही आक्षेप नाही आहे। त्या पुस्तकावरचा जो मजकूर एकेरी भाषेमध्ये आहे तो सोडून त्यांनी वाचावा। त्या वाचनामध्ये आम्ही सुद्धा तिथे सामील होऊ आणि पुस्तक वाचत असताना आमचे आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्यावरती कोणतीही टिप्पणी त्यांनी करू नये। त्यांनी जर त्यांच्यावरती जर कोणत्याही प्रकारे टिप्पणी करण्याचा किंवा काही करण्याचा प्रयत्न केला, आम्ही तिथेच त्यांना उत्तर देऊ आणि तिथेच त्यांचा विषय तसेच आम्ही तिथे त्यांना उत्तर देऊ। नाही, पुस्तकावरती बंदी घालणारच आहे। आम्ही निवेदन सुद्धा दिलं आहे की त्या पुस्तकावरती बंदी घाला, त्याचा शीर्षक बदलाव ही याचे शीर्षक नसेल बदल तर त्या पुस्तकावरती बंदी घालावी। खरं तर जे काही 8 दिवसापासून चाललेलं आहे, आपण फेसबुक, इंस्टाग्राम असं व्हॉट्सअप असं सगळीकडे आपण बघतो आहे की शिवाजी कोण होता। आता वास्तविक काय आहे की ही एकेरी भाषा आहे आणि ही एकेरी भाषा जर का आपल्या लहान मुलांना जर ऐकली तर त्यांनाही तेच वळण पडेल। या अनुषंगाने असं वाटतं की ते भाषा कुठेतरी बदलल्या गेली पाहिजे, कारण एकेरी भाषा ह्या अशा थोर महात्म्यांना किंवा पुरुषांना देऊ नये असं एक वाटतं। आज जे आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे, जे चाललेलं आहे की उद्याला सर्व महाराष्ट्रातून फेसबुकमध्ये आपण बातम्या ऐकतोय की उद्या बुलढाणा चलो, संजूभाऊच्या घरावर जाऊ, आपण तिथं जाऊन पुस्तक वाचू। तर कायदा आणि सुव्यवस्थेचं भान राहावं या अनुषंगाने आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो होतो। त्याचप्रमाणे संजूभाऊवर काही घाणेरडे अपशब्द या लोकांनी बोलू नये। त्यांना पुस्तक वाचायचं असेल तर त्यांना बिनधास्तपणे त्यांनी ते पुस्तक वाचावं। वाचत असताना एकेरी भाषेचा, शिवाजी महाराजांचा कुठेही उल्लेख होणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी, एवढ्यासाठी आम्ही आज इथे निवेदन देण्यात